व्हेरी गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आपण मॅथ्स 2 मधला सेकंड टॉपिक शिकतोय. त्याचं नाव आहे पॅरलल लाईन्स. आणि पॅरलल लाईन्स शिकण्यापूर्वी आपल्याला काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट शिकायचे आहेत. 8वीमध्ये या धड्याची सांगता झाली होती, म्हणजे 8वीमध्ये हा धडा खरंच चालू झाला होता. 8th स्टैंडर्ड में हम लोग ने बहुत सारा चीज़ इसमें सीखा हुआ है. पैरेलल लाइन्स एंड ट्रांसवर्सल्स नाम था इस टॉपिक का 8th स्टैंडर्ड में. अब वो सारा रिवाइज इधर करेंगे एंड फिर हम लोग एक्सरसाइज पे खुद पढ़ेंगे. बिफोर द एक्सरसाइज आज के लेक्चर में मुझे नहीं लगता हम लोग एक्सरसाइज तक पहुंचेंगे, बिकॉज 2 से 3 एग्जाम्पल मैं लूंगा यहाँ पर अलग अलग टाइप्स के. जब बेस क्लियर होगा तभी आप एक्सरसाइज सॉल्व कर पाओगे. लास्ट बट नॉट द लीस्ट, ये टॉपिक आपको 10th में लगेगा, 11th में लगेगा, 12th में लगेगा. ये कॉन्सेप्ट जब तक मैथ्स पढ़ रहे हो लगेगा ही लगेगा, राइट? पैरेलल लाइंस वाला तो ध्यान से देखना पड़ेगा. टेक अ लुक एट दिस इंपॉर्टेंट कॉन्सेप्ट. देखिए, दिस इज अ स्ट्रेट लाइन. यहां पर एक स्ट्रेट लाइन है, लाइन एल, लाइन एम. डोंट राइट एनीथिंग एंड डोंट पुट don't hold your pen or pencil in your hand, because that would create a lot of distraction. साइड में रख दो सब, एकदम आराम से बैठो, एकदम आराम से ध्यान दो. बहुत कुछ सीखना है, बहुत कुछ लिखना पड़ेगा मुझे यहाँ पर. एंड इन द एंड आई विल गिव यू टाइम टू राइट, ओके? और अगर नहीं भी टाइम मिला तो आपको मैं स्कैनर भेज रहा हूँ. स्कैनर स्कैन करना सीख लो. नहीं आ रहा है तो मुझसे पूछ लो. कमिंग बैक टू दिस, देखिए, दीज टू लाइन्स आर पैरेलल लाइन्स. नाउ व्हाट डू वी मीन बाय पैरेलल लाइन्स? पैरेलल लाइन्स का मतलब मराठीमध्ये समांतर रेषा, म्हणजे अशा दोन रेषा ज्या एकमेकांना कधीच भेटणार नाहीत. फिर बच्चे लोग पूछते हैं इनको क्यों मिलना क्यों है इनको, लेकिन इनको क्यों मिलना है? देखो, मिलना तो नहीं है, मिलना है नहीं है ये बात अलग है. ये ऐसा है कि ये दो लाइंस अपनी अपनी रास्ते से सीधे निकल जाएंगे. कुछ बच्चे ऐसे भी होते हैं, बोलते हैं सर फिर तो अच्छी बात है, जाने दो इनको अच्छे अपने अपने रास्ते से, क्या प्रॉब्लम है? देखो भाई, पैरेलल लाइंस में हमेशा डिस्टेंस सेम रहता है. आई विल गिव एन एग्जांपल. इस डिजिटल स्क्रीन का ये वाला सेक्शन देखो और ये वाला सेक्शन देखो. यहां से लेके यहां तक का डिस्टेंस सब जगह पे सेम है ना? मान के चलो यही वो सेक्शन है ऊपर वाला और ये नीचे वाला है, स्क्रीन है ये, तो ये डिस्टेंस सेम है ना सब तरफ, है कि नहीं? तो जब ये डिस्टेंस सेम रहेगा सब तरफ, इन दो लाइंस को हम लोग क्या बोलेंगे? पैरेलल लाइंस. कहते हैं नक्की पैरेलल लाइंस. एग्जाम्पल, रेलवे का ट्रैक. रेलवे का ट्रैक आपने देखा रहेगा, पैरेलल होता है, एग्जैक्टली पैरेलल होता है. बेंच के जो क्या उसको रेक्टेंगुलर पार्ट आप देख रहे हो बेंच डेस्क का, वो भी पैरेलल है. ये वाला बाजू और ये वाला बाजू, क्या पैरेलल लाइंस. तो पैरेलल लाइंस के अभी प्रॉपर्टीज हम लोग पढ़ेंगे. पैरेलल लाइंस को समझ आ गया रहेगा सबको. पैरेलल लाइंस हमेशा ऐसे हॉरिजॉन्टली ड्रॉ होंगे ऐसा कुछ नहीं है. कसे पण असू शकतात ते. ये लाइन देखो, ये लाइन देखो, अगेन दे आर पॅरलल लाइन्स. नक्की कळतंय? पॅरलल म्हणजे एकमेकांना न भेटणाऱ्या रेषा, की वरती पण चालली आहे, खाली पण चालली आहे, पण क्रॉस नाही होणार एकमेकांना कधी. लेकिन अगर मैं ऐसे कहूं, इफ दिस इज वन लाइन, दिस इज अनदर लाइन, हे पॅरलल आहेत का? का नाही आहेत पॅरलल सांगतो, कारण ही लाईन जर इकडे ओढली तर हे बघा क्रॉस होती की नाही? मग यांना म्हणायचं इंटरसेक्टिंग लाईन्स. अशा लाईनला काय म्हणायचं? इंटरसेक्टिंग लाईन्स. भेटल्या तर इंटरसेक्टिंग, नाही भेटल्या तर पॅरलल. क्लिअर? ओके. इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे बघा. आता नावच टाकलं इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. ॲक्च्युली मला आहे ना लिहायचं भरपूर काय आणि डायग्राम पण मोठाच काढायचा आहे. त्या द्विधा मनस्थितीत मी होतो. फायनली मी डिसाईड केलं की आता एवढाच डायग्राम होणार आहे. हे बघा, ह्या पॅरलल लाईन्स आहेत, मागाशी पण ड्रॉ केल्या होत्या मी. लाईन एल, लाईन एम. ही आडवी जी लाईन चालली आहे ना, त्यांना कट करून तिला ट्रान्सव्हर्सल म्हणतात. मी नाव लिहून देतो याचं, ट्रान्सव्हर्सल. समजा हिचं नाव एन आहे. ही आडवी लाईन आहे. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय फार मोठं विशेष कार्य केलेलं नाही. हिने फक्त एवढंच काम केलं की पॅरलल लाइन्सला आडवी गेलेली आहे, कट करत गेलेली आहे. कोई डाउट है यहाँ तक? इस लाइन को ट्रांसवर्सल बोलेंगे. इसके आगे कहानी चालू हो जाता है. इसके आगे का एक वर्ड तुम्हारे दिमाग में एकदम फिट रखना पड़ेगा, तुमको बिल्कुल याद रखना पड़ेगा. ठीक है? ये सारा चीज बहुत लंबे समय तक तुमको लगने वाला है. देखो, तुम जितना अभी ध्यान दोगे एंड द मोर यू फिक्स इट इन योर ब्रेन्स, उतना ही मुझे कम कष्ट लगेगा आपको 10th में पढ़ाने में, राइट? तो 10th में फिर से यही से स्टार्ट करना पड़ेगा सारा चीज. टेक अ लुक एट दिस.
अब मैं यहां पर लेबलिंग कर रहा हूं, नाम लिख रहा हूं कुछ, नेम्स ऑफ माय चॉइस, अल्फाबेट्स ऑफ माय चॉइस। ओके, प्लीज कॉन्सेंट्रेट। हम लोग सबसे पहला कॉन्सेप्ट पढ़ेंगे जो होगा लीनियर पेयर एंगल्स। लीनियर पेयर एंगल्स दोस्तों, पैरेलल लाइंस का और लीनियर पेयर एंगल्स का दूर से कोई संबंध नहीं है। लीनियर पेयर एंगल्स एक अलग ही प्रॉपर्टी है। लीनियर पेयर एंगल्स में इसके अंडर पढ़ा रहा हूं क्योंकि एक साथ सब कंप्लीट हो जाएगा। जे पॅरलल लाईन्स आणि ह्याचा लांबून संबंध नाही, तुम्हाला कळणार आहे, मी सांगतो आता एक्झॅक्टली काय असतं लीनियर पेयर एंगल्स। लीनियर पेयर का मतलब ऐसा, लीनियर पेयर में लाइन का स्पेलिंग दिख रहा है तुमको, लाइन बनाने वाले एंगल्स, लाइन बनाने वाले एंगल्स, लीनियर पेयर एंगल्स बता रहा हूं कैसे। ये एंगल्स के लिए शॉर्टकट समझ लो, शॉर्टकट होता है टी। इस तरह टी हो सकता है, इस तरह टी हो सकता है, उल्टा टी, ऐसा टी हो सकता है, ऐसा टी हो सकता है। टी फक्त टी लेटर को इमेजिन करो, खाली टी लेटर को, और टी लेटर को ढूंढो इस पूरे डायग्राम में। बहुत सारे टी दिखाई देंगे तुमको, बहुत सारे टी दिखाई देंगे। इनफाइनाइट तो बोल ही नहीं सकते, बिल्कुल फाइनाइट है, काउंटेबल है, बहुत सारे टी है। देखो मैं आपको एक टी दिखाता हूं, उसमें से हाईलाइट कर दूंगा मैं, मोटो हाईलाइट इट। तो मोमेंट, फैंटास्टिक, ध्यान से देखना, बहुत ध्यान से देखना। मैं टी दिखा रहा हूं आपको, अरे सॉरी, हो गया टी, दिख रहा है, गया कुछ बताने वाला था एक्स्ट्रा, लेकिन वो तब तक जाता है। तुमको टी और दिखाता हूं मैं, देखो दिखा टी, अरे दिख रहा है ना इनमें से, और टी दिखाता हूं मैं तुमको, इसको जाने दो, बड़ा सिस्टम से जाता है जैसे हम लोग जाए। हाँ अगर मैं इसको छोड़ दूंगा ना तो ये निकल जाएगा, इसलिए मुझे वापस ऐसा जाके ऐसा ड्रॉ करना पड़ रहा है। टी डन, दिख रहा है सबको टी, और टी दिखाऊंगा मैं तुमको, इसको जाने दो। कहाँ है ये, अच्छा इस साइड देखो, टी दिख रहा है, सगळ्या प्रकारचे टी दाखवले तर मी जवळपास। डन, तो टी आपने देखा। अब ये एंगल्स लिखते कैसे, देखो ये टी का क्या इशू, क्या है मतलब टी क्यों पढ़ रहे हैं हम लोग, वाई टी। देखो जब मैं ये टी देख रहा हूं, तो वेरी फर्स्ट टी, ध्यान से देखना, हा जो टी आपण बघितला ए बी डी आणि ए बी सी, ध्यान से देखना अँगल कोणसा आहे, अँगल ए बी डी, लक्ष द्या सगळ्यांनी, डायग्रामकडे बघा, ए बी डी प्लस अँगल ए बी सी, प्लस अँगल ए बी सी इज इक्वल टू कितना डिग्री, 180 डिग्री। रिमेंबर दिस, लिनियर पेअर अँगल्सचं ऍडिशन किती असतं, 180 डिग्री, कारण ते लाईन तयार करतं। हे बघा सेपरेट दाखवू का तुम्हाला, हे बघा सेपरेट बघा, ज्यादा नहीं हो रहा है। अच्छा मैंने इसके लिए मैजिक, ओके ध्यान से देखना सब लोग, दिस इज ए बी डी, ये अँगल और ये अँगल लक्षात घ्या। एबीडी जेव्हा मी म्हणतोय एबीडी, एबीडी म्हणजे हा अँगल आहे की नाही, एबीडी म्हणजे हा असा, हा अँगल, आणि एबीसी म्हणजे कोणता, हा इकडचा एबीसी, अख्खं मिळून काय झालं, अशी लाईन तयार झाली का नाही। हे बघा ना, हा अँगल म्हणजे इकडचा प्लस हा अँगल, टोटल झालं का नाही, हे टोटल सेमी सर्कल तयार झाला का नाही, असा सेमी सर्कल। मित्रांनो असा सेमी सर्कल जेव्हा तयार होतो ना, आपल्या कॉम्पस बॉक्स मध्ये एक सेमी सर्कल असं आठवतं का, बघ पाहिलं असेल ना तुम्ही, हा प्रोटेक्टर, त्याला मेजरमेंट किती असतं टोटल
180 डिग्री. कळतंय नक्की? त्याच्यामुळे इथे लिनियर पेअर अँगलचं ऍडिशन किती असतं? 180 डिग्री. ते लाईन तयार करतात इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत, म्हणजे झाला की अर्धा सर्कल, सर्कलचा अर्धा भाग झाला की नाही? सर्कलचा अर्धा भाग म्हणजे सेमी सर्कल म्हणजेच प्रोटेक्टर आहे की नाही? त्याचं मेजरमेंट असतं 180 डिग्री. असे भरपूर सारे पेअर्स आहेत. मी आता अजून एक जोडी लिहितोय इथे, लक्ष द्या बरं सगळ्यांनी. अँगल BFE प्लस अँगल HFE इक्वल टू 180 डिग्री. बघा बरं समजतंय का? मुद्दाम जरा किचकट घेतलंय. BFE HFE समझ रहा है कैसे लिख रहा हूं मैं? फैजान लिहितोयस का तू? लिहितोयस का तू? काय करतोय मग? पेन साईडला ठेवा, नोटबुक वगैरे साईडला ठेवा, खाली नको बघू. BFE HFE ऍडिशन किती आली? 180 डिग्री. अजून एक करायचं का? चला तुम्ही सांगा मला जोडी. चला अजून एक. DBF प्लस काय केलं पाहिजे? CBF पण घेऊ शकतो ना. DBF प्लस CBF बरोबर ना? तुला हेच म्हणायचं ना का वेगळं काय म्हणायचं होतं? हा, नक्की कळालंय सगळ्यांना? टी तयार करायचा. टी एका टोकापासून चालू करायचं, मध्ये यायचं, दुसऱ्या टोकापासून चालू करायचं, मध्ये यायचं. बरोबर? ओके. चला, लिनियर पेअर तर आपलं संपलेलं आहे. थोडं पुढे जाऊ. आता आपण शिकूया इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्स मित्रांनो, याचा आणि पॅरलल लाईन्सचा काही संबंध नव्हता लिनियर पेअरचा, कळतंय? पण याचा आणि पॅरलल लाईन्सचा पूर्ण संबंध आहे. म्हणजे पॅरलल लाईन असतील तरच इंटिरियर अँगल्स तयार होतात. कसं काय सांगतो बघा. शॉर्टकट क्या है इसका शॉर्टकट है सी. इसका शॉर्टकट है सी. सी कैसे प्रकार का हो सकता है? देखो, सी एक तो ऐसा होगा, सी एक तो ऐसा होगा, सी एक तो ऐसा होगा, सी एक तो ऐसा होगा. यही तो प्रकार है ना सी के. सी तुम्ही म्हणाल सर सी ऐसा थोड़ी होता है, सी तो ऐसा होता है. थोड़ा एडजस्ट करो यार, मैं शॉर्टकट बना रहा हूं इसके अंदर से. तुम मजाक के मूड में हो. तुम ऐसा थोड़ी एंगल, इसमें एंगल बताओ फिर कैसे बनाओगे? नहीं होगा ना. तो ये थोड़ा ऐसा एडजस्ट टाइप किया हुआ है. सी लक्षात ठेवा शॉर्टकट. आता कोणत्या दोन अँगलची ऍडिशन 180 असते बघा? हा अँगल घ्यायचा आणि हा अँगल घ्यायचा. दोघांची ऍडिशन किती असणार? 180. तिथे पण हा अँगल घ्या आणि हा अँगल घ्या, ऍडिशन 180. हा घ्या, हा घ्या, ऍडिशन 180, ऍडिशन 180. कोई डाऊट किसी को? आता मी अँगल्स घेऊन दाखवतो तुम्हाला. तुम्ही सी बघून घ्या. हे बघा, दिसला का रे सी? अँगल बी, अँगल एफ. हे ऍक्च्युली चुकीचं सिलेक्ट झालंय माझ्याकडनं, त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झालाय. ओके, एक मिनिट. हे बघा, हा सी समजलंय सगळ्यांना? यार अवघड काम यार, हे मगाशी झालं होतं आपलं, आता असं कसं काय होतं? पण ठीक आहे, सी कळालं ना सगळ्यांना? एवढं सिलेक्ट केलं यार मी. मगाशी असं काय केलं तुम्ही? ठीक आहे बघा, हा अँगल आणि हा अँगल, या दोघांची ऍडिशन 180 असते. मी आता नावं लिहितोय. ते नावं कसं लिहितोय बघा. CBF, अँगल CBF प्लस अँगल GFB. CBF BFG केलं तरी जमल, CBF BFG केलं तरी जमल, किंवा GFB म्हणा तरी जमल. FB इक्वल टू किती? 180 डिग्री. 180 डिग्री वाले मी वेगळे कव्हर केलेत बघा. लिनियर पेअरचं पण ऍडिशन 180 येतं आणि ह्याचं पण ऍडिशन किती येतं? 180 येतं. इथे इक्वल वगैरे काही नसतं बरं का, इथे ऍडिशनच 180 डिग्री येतं. अजून एक सी तयार होतो बघा. हा बघा, हा सी झाला की नाही सी तयार? कोणता कोणता अँगल सांगा? DBF EFB. नक्की कळते? इकडनं या टोकापासून चालू केलं ना DBF, मग इकडनं चालू करायचं या टोकापासून EFB. नक्की कळालंय? डाऊट आहे? चला आता अँगल लिहूया आपण तिकडे. DBF, अँगल DBF प्लस अँगल F इक्वल टू 180 डिग्री. डाऊट आहे कोणाला? अजून सी तयार होतो का बघा? नाही होते अजून सी तयार. दाखवा की कुठं तयार होतोय.
कम्प्लीटच होत नाही. तुम्ही कितीही विचार करा, 2च तयार होतात की नाही ते. मात्र लिनियर पेअर अँगल्स भरपूर सारे तयार होतात. सोम रुद्र समजतंय ना? मग तुमचे नावं पटकन लक्षात येत नाहीत. मी ट्विन्स आहात त्यामुळे मला ते पटकन लक्षात येत नाही की सोम कोणता रुद्र, त्यामुळे मी एकत्रच विचारत जाईल तुम्हाला. ठीक आहे, नक्की काय आलंय सगळ्यांना? डाऊट आहे? ऍडिशन 180 डिग्री दोनच ठिकाणी येते. एक असतो लिनियर पेअर अँगल आणि दुसरा काय असतो? इंटिरियर अँगल. लिनियर पेअर अँगलचा आणि पॅरल लाईनचा काय संबंध आहे का? अजिबात नाही. पॅरल असो नसो काही पण असो, टी तयार झाला लिनियर पेअर अँगल. क्लिअर एकदम? इथे मात्र पॅरलच पाहिजे लाईन. लाईन जर का पॅरल नसतील तर ह्यांची ऍडिशन 180 येणार नाही. नक्की कळतंय? इथे मी लिहू का जरा? कंपल्सरी पॅरल लाईन किंवा पॅरल लाईन मस्ट. पॅरल लाईन मस्ट. इथे इथे काय गरज नाही, पॅरल लाईन नसेल तरी जमेल. नक्की कळतंय? डाऊट आहे? ऑलराईट, थोडं पुढे जाऊया. चला, आता हा डायग्राम घेऊन जायला पाहिजे होतं खरं तर. आपण डायग्राम घेऊन जाऊया मागचा, परत ड्रॉ करायला नको मला. तिसरा मुद्दा आपण शिकणार आहोत, ऑल्टरनेट इंटिरियर अँगल्स. मित्रांनो, पॅरल लाईन्स असल्याशिवाय हे अँगल्स तयारच होत नाहीत. म्हणजे अँगल्स असतात पण इक्वल नसतील. मग पॅरल लाईन जर नसतील तर हे अँगल एक्झिस्ट होतात पण मग इक्वल नसेल. पॅरल लाईन्स विषयी शिकतोय आपण. पॅरल लाईन्स असेल तर हे अँगल इक्वल असतात. आता इथे शॉर्टकट बघा काय. शॉर्टकट आहे झेड. झेड असा असू शकतो, उलटा झेड असा असू शकतो, एन असू शकतो असा. आता कसा असेल रे? असा है ना, असा, असा पण चालेल. कळते ना की मिरर इमेज. अशा प्रकारचं जर का तुम्हाला टर्न सापडले, झिगझॅग झेड सापडला, तर काय म्हणायचं? कोणते अँगल? ऑल्टरनेट इंटिरियर अँगल्स. आता हे असतात इक्वल. 180 वगैरे काही नाही. 180 ची स्कीम फक्त यांच्यासाठीच होती. कोणासाठी? लिनियर पेअर आणि अजून कोण? इंटिरियर अँगल्स. हा, ही स्कीम आता इथनं पुढे बंद झाली. आता सगळे इक्वल असणार आहेत. इकडे बघा, हा अँगल आणि हा अँगल इक्वल, म्हणजे कोपऱ्यातले अँगल. एल्बो 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 वाला एंगल, ये वाला एंगल, समझ रहे हो? ये वाला एंगल देखो, ये इधर कोने वाला एंगल इक्वल, ये और ये इक्वल, ये और ये इक्वल. अँगल तसं पण तिकडेच तयार होतो, दुसरीकडे एवढं तयारच होत नाही ना. हा, ते इक्वल असलं पाहिजे. आता झेड बघा रे पटापट. झेड हे बघा, पहिला झेड दिसला. काईल अँगल DBF इज इक्वल टू अँगल GFB. हे बघा, अँगल DBF, एक मिनिट हे जरा हायलाइट केले. अँगल DBF इज इक्वल टू अँगल, हे बघा असं केलं बरं का, DBF GFB. GFB नक्की कळालंय का? झेड कळालाय नक्की? अजून एक झेड घेऊया आपण. लक्ष द्या, अजून एक झेड कसा होईल हे बघा. CBF EFB. अरे इकडचा आहे बघा हा अँगल आणि इकडचा अँगल. सांगितलं होतं ना, असा झेड असेल ना, इकडचा अँगल आणि इकडचा अँगल इक्वल असतो. हा फक्त जरा ताणलाय रे झेड. इमॅजिन करा, ह्याला इकडे ओढला आणि ह्याला इकडे ओढला, हा असाच होईल ना, ताणला जाईल ना. हा इकडचा अँगल आणि हा इकडचा अँगल कसा असतो? इक्वल. क्लियर एकदम? डाउट है किसी को? रहेगा पूछो. आयुष डाउट आहे का इकडे? ओके. नावं कशी लिहिणार सांगा, चला पटापट नावं सांगा मला. नाम कैसा लिखेंगे? यार खत्म, ये तो अभी वैसे ही रहेगा कलर. ऑलराइट, हाँ बोलो. CBF अँगल CBF इज इक्वल टू EFB किंवा BF लिहिलं तरी जमतं. EFB. अजून झेड कुठं तयार होतोय का बघा? नाही होते तयार, दोनच झेड तयार होतात. कळते का नक्की? डाऊट आहे कुणाला? त्यांना काय म्हणायचं? ऑल्टरनेट इंटिरियर अँगल्स. डाऊट आहे? ऑलराईट, पुढे
ऑल्टरनेट एक्सटीरियर एंगल्स। इंटीरियर हो गया, अभी एक्सटीरियर एंगल्स, ऑल्टरनेट एक्सटीरियर एंगल्स। ऑल्टरनेट एक्सटीरियर एंगल्स काय असतात बघून घ्या मित्रांनो, हे बघा ऑल्टरनेट एक्सटीरियर एंगल म्हणजे बाहेरचे अँगल बघायचे, बाहेरचे। ही आडवी लाईन आहे, बाहेरचे म्हणजे इकडच्या कोपऱ्यातला, इकडच्या कोपऱ्यातला, इकडच्या एकदम कोपऱ्यातला, इकडच्या एकदम कोपऱ्यातला, ऐसा क्रॉसवरली नाही ऍक्च्युली, एकदम एंडचा अँगल बघा, ह्या बाजूचा आहे बघा, ह्या लाईनच्या आहे ना, ह्या लाईनला दोनच 4 एंड आहेत बघा, 4 एंड म्हणजे कसे, इकडचा एक एंड, इकडचा एक एंड, इकडचा एक एंड, इकडचा एक एंड। मी तुम्हाला अँगल दाखवतो बघा कसे, अँगल एबीडी, अँगल एबीडी, इकडचा एकदम एंडचा अँगल, इकडचा एंडचा कोणता आहे, जीएफएच इज इक्वल टू अँगल जीएफएच। कळतंय कसं घेतलंय मी, इधर का बाहर का अँगल, सॉरी इधर का बाहर का अँगल, तसंच इकडचा बाहेरचा अँगल सांगा सगळ्यात शेवटचा, एबीसी, इकडचा बाहेरचा ईएफएच। नक्की कळतंय का, बाहेरचा, बाहेर एकदम कोपऱ्यातला अँगल, अँगल एबीसी, इधर का कौन है, ईएफएच, अँगल ईएफएच। डाऊट आहे, इकडचा बाहेरचा अँगल, बाहेरचा म्हणजे एंडचा अँगल, हा इकडचा एंडचा, इकडचा एंडचा अँगल, ह्या लाईनच्या कोपऱ्यातला, ही जी ट्रान्सफरचा लेगिन आहे, तुम्ही टॉपला या, टॉपला म्हणजे इकडे चालत, कोपऱ्यातला अँगल बोला, हा घेतला तर ह्याच्या ऑपोजिट हा घ्यायचा, हा घेतला तर ह्याच्या ऑपोजिट, मधले नाही घ्यायचे, मधले नाही घ्यायचे अजिबात। ऑल्टरनेट एक्सटीरियर, एक्सटीरियर मतलब बाहर का अँगल, नक्की कळते, मधले घेताना आपण काय करतो, इंटीरियर, समझ रहा है, ऑल्टरनेट इंटीरियर एंगल्स मतलब अंदर के एंगल, इंटीरियर मतलब अंदर, एक्सटीरियर मतलब बाहर। क्लियर एकदम, डाउट है, ओके और बचा है कुछ, ओके अब पढ़ेंगे करस्पॉन्डिंग एंगल्स। 4 प्रॉपर्टीज हो गए, करस्पॉन्डिंग एंगल्स, करस्पॉन्डिंग का एंगल्स का शॉर्टकट है एफ, एफ इस तरह होगा, एफ इसका ऑपोजिट भी हो सकता है, एफ ऐसा भी हो सकता है, एफ कैसा भी हो सकता है, एफ ये 4 ही जगहों पे एफ ऐसा ही दिखेगा आपको, मतलब एक तो इस तरह, इस तरह, like these are the only 4 possibilities in which f can appear in any diagram। अब तुम इस f को ढूंढो, मैं दिखाता हूं तुमको। एक तो लेबलिंग यार खामखा हो गया, मैं उसको लेबलिंग को हटा देता हूं पहले, इट्स इरिटेटिंग मी फ्रॉम अ वाइल, एक कलर नहीं देना था मुझे, प्योर वाइट, डन। एफ देखो, एफ, लेट मी यूज दैट मैजिकल, अरे मैजिक किधर गया यार वो, तुम लोग में से कोई नजर लगा रहा है क्या, देखा पहले ऐसा नहीं हो रहा था, अरे आ गया ना वापस, ये थोड़ा फास्ट है। अब देखना, एफ बनाने जा रहा हूं, प्लीज कॉन्सेंट्रेट, अच्छा सा एफ जो आपने बचपन में पढ़ा था, मिल गया। ये इतना क्यों जल्दी जा रहा है भाई, परफेक्ट, ओके एफ देखो और एक बार, देखा, अब आता आरामत चल रहा है ना, देखिए अब देखो, एफ, और कोई एफ नजर आ रहा है आपको, यहां पर 2 ही एफ है, ठीक है, समझ रहा है। चलिए फिर एफ का एंगल कैसा लिखेंगे, कौन से एंगल इक्वल रहेंगे, अगर ऐसा एफ ड्रॉ करोगे, ये वाला एंगल और ये वाला एंगल क्या होता है, इक्वल, और अगर ऐसा रहेगा एफ, ये वाला एंगल और ये वाला एंगल क्या रहेगा, इक्वल, इफ द एफ इज दिस वे, ये एंगल और ये एंगल क्या होगा, इक्वल, कहते हैं नक्की, ओके।
तो चलो नाम लिखेंगे पटापट। ओके, एंगल ए बी सी इज इक्वल टू एंगल बी एफ जी। एंगल ए बी सी इज इक्वल टू एंगल बी एफ जी। ए बी सी बी एफ जी, ठीक है। और कौन सा है देखो, असा पण एफ है ना, सी बी एफ जी एफ एच, बरोबर आहे की नाही? अरे एफ असा बघितला ना आपण, हा काय हा सी बी एफ जी एफ एच, सी बी एफ एंगल जी एफ एच। इकडे बघा, डी बी एफ ई एफ एच, पक्का नाम क्या आएगा बोलो फटाफट, डी बी एफ ई एफ एच, एंगल डी बी एफ ई एफ एच इक्वल असतात, इक्वल असतात, मेजरमेंट आपल्याला कसं माहित असणार, दे आर इक्वल करस्पॉन्डिंग एंगल्स। और एक बचा है वर्टिकली ऑपोजिट एंगल्स। और कुछ याद करो, बचा है क्या? वर्टिकली ऑपोजिट एंगल्स। दोस्तों वर्टिकली ऑपोजिट एंगल्स का शॉर्टकट होता है एक्स। ये एंगल एंड ये एंगल इक्वल होगा, कौन सा, इधर का और इधर का इक्वल, वैसे ही इधर का और इधर का भी इक्वल होता है। क्रॉसिंग बघायची, क्रॉसिंग बहुत सारा क्रॉसिंग दिखेगा तुमको। देखो सबसे पहला क्रॉसिंग तो मुझे यहां पर दिख रहा है, जैसे मैं उठा रहा हूं ना वो फास्ट हो रहा है। ओके, क्रॉसिंग, क्रॉसिंग वाले एंगल्स मग आता कोणते कोणते एंगल येतील याच्यामध्ये, हा एंगल येईल, हा एंगल येईल, इक्वल कसं लिहितो बघा मी, एंगल एबीसी, एबीसीच्या ऑपोजिट बघा, वर्टेक्सच्या ऑपोजिट, एबीसीच्या ऑपोजिट कोण दिसतोय तुम्हाला, डीबीएफ किंवा एफबीडी, इक्वल। तुम्ही असंही लिहू शकता, तुम्ही असंही लिहू शकता, इकडचा अँगल आणि इकडचा अँगल इक्वल, एबीडी, अँगल एबीडी, एबीडी टीबीएफ किंवा एफबीसी, एफबीसी। नक्की कळतंय का सगळ्यांना, डाउट आहे कोणाला? एफबीसी, डाउट है किसी को? ओके, नीचे भी क्रॉसिंग है ना, क्रॉसिंग, ओके। नाव सांगा चला, बीएफजी, अँगल बीएफजी कोणाला इक्वल असणार, बीएफजी इज इक्वल टू ईएफएच किंवा एचएफई, अँगल ईएफएच। इकडे बीएफई इज इक्वल टू जीएफएच, अँगल बीएफई इज इक्वल टू अँगल जीएफएच। समजलंय सगळ्यांना, डाऊट आहे कोणाला? ओके, आता हे सगळं रेकॉर्डिंग मी युट्यूबला तर पुटअप करेलच, तुम्ही तिथेही परत एकदा रिवाइज करू शकता, ठीक आहे। टाइम क्या आला जरा बघा, चेक करा। हाँ तो आप लिख लो यहाँ पर, ये लिख लो, ये सही रहेगा, कैन राइट इट।